आपण विभाग, पहिला विभाग राजकीय संकल्पना, या विभागातील पहिलं प्रकरण राज्य, हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण या अगोदर 10वीपर्यंत नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. नागरिकशास्त्राचा रोख हा नागरिकांवर होता आणि राज्यशास्त्राचा राज्य, सरकार आणि प्रशासन इत्यादीवर होता. या प्रकरणात आपण राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण 10वीपर्यंत, 5वी ते 10वीपर्यंत राज्यशास्त्र या विषयाची माहिती नागरिकशास्त्रातून आणि राज्यशास्त्रातून अभ्यासलेली आहे. यामध्ये आपण नागरिकांची मूलभूत कर्तव्य, नागरिकांचे अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे हे अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर शासन संस्था, सरकार, प्रशासन ही माहिती आपण 10वीपर्यंत पाहिलेली आहे. आता आपण ह्या प्रकरणामध्ये राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. आता आपण काही एक उदाहरण पाहू. माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मणिपुरी आहे. माझे 2 वर्गबंधू इराणी आहेत. आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो. मला माझ्या राष्ट्रगीताचा अभिमान आहे. मला शासकीय कार्यालयात जाऊन जन्म दाखला घ्यावायचा आहे. ही 4 वाक्य आहेत. 4 वाक्यांचं प्रत्येक वाक्य कोणत्या तरी निश्चित घटकाशी संबंधित आहे. पहिलं वाक्य काय आहे? माझा एक मित्र पंजाबी तर दुसरा मणिपुरी आहे. म्हणजे ही ओळख कशाची आहे? पंजाबी, तमिळ, मराठी, तेलुगू, मल्याळम इत्यादी असल्याची दिसून येते. म्हणजे ही त्या व्यक्तीची प्रादेशिक ओळख आहे. पंजाबी, मराठी, तमिळ, हिंदी ही जी ओळख आहे ती त्या प्रदेशाची ओळख असलेली दिसून. जसं महाराष्ट्र, आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर आपल्याला म्हणजे अरे हा ते मराठी भाषिक आहे. म्हणजे ही आपली मराठी ही आपली प्रादेशिक ओळख आहे असं म्हणता येईल. तर दुसरं वाक्य म्हणजे 2 वर्गबंधू हे इराणी आहेत. म्हणजे ते कोणत्या देशाचे आहेत? इराण या देशाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर ती व्यक्ती कुणी श्रीलंकन असू शकेल, इंग्लंडची असू शकेल, अमेरिकेची असू शकेल, चीन या देशाची असू शकेल. ही त्या व्यक्तीची, त्या देशाची ओळख असते. त्या व्यक्तीचे ते राष्ट्रीयत्व असते. आणि राष्ट्रीय गीताबाबतचे वाक्य हे राज्याच्या संदर्भात आहेत. त्या राज्याच्या संदर्भातील आपल्याला राष्ट्रीय गीताबाबतचा अभिमान आहे. हे राष्ट्रवादाच्या भावनेचे प्रतीक आहेत. जन्माचा दाखला घेणे ही शासन संस्थेच्या संदर्भातील बाब आहेत. आपण पाहतो की आपण जन्म दाखला काढतो. कुठून काढतो? आपण नगरपालिका, महानगरपालिका तिथून जातो. त्या ठिकाणी आपण जाऊन जन्म दाखल्याची मागणी केल्यावर ते आपल्याला जन्म दाखला देत असतात. तो एक प्रशासकीय भाग आहे. या सर्व संकल्पनांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. आपण भारत, पाकिस्तान, चीन इत्यादींचा उल्लेख करताना देश हा शब्द वापरतो. चीन हा एक देश आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला चीन हा देश आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या शेजारील देश आहेत. म्हणजे ह्या देशासाठी आपण देश हा शब्द वापरतो. कधी कधी आपण त्यांना राष्ट्रसुद्धा असं संबोधतो. राष्ट्र किंवा राज्य म्हणून देखील आपण त्यांना म्हणत असतो. तरी तांत्रिकदृष्ट्या या दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. आपण म्हणतो अमेरिकन हे एक राष्ट्र आहे, अमेरिका हे एक राज्य आहे. पण ह्या दोन्ही शब्दामध्ये
फरक आहे. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक पातळीवर समानता असेल तर मानसिक पातळीवर ऐक्याची भावना तयार होते. त्याला राष्ट्रीय म्हणतात. आपण हे राष्ट्रीय ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपण एक आहोत. थोडक्यात एका वाक्यात आपण एक आहोत ही भावना समूहामध्ये निर्माण जेव्हा होते, आपण एक आहोत ही भावना जेव्हा समूहामध्ये निर्माण होते त्यावेळेस त्याला आपण राष्ट्र असे म्हणतो. ज्यावेळेस आपण पाहतो भारत विरुद्ध पाकिस्तान ही क्रिकेटची मॅच असते त्यावेळेस सर्व लोक हे टी व्ही समोर बसतात. जेव्हा भारताचे फलंदाज चांगल्या प्रकारे खेळतात, मॅच जिंकतात, त्यावेळेस भारतातील लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद म्हणजे ते राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. की आपला खेळाडू, आपल्या देशाचा खेळाडू ही बाब प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करते. इथे एक भावनिक ऐक्य असते, त्यालाच राष्ट्र असे म्हणतात. तर सार्वभौमत्व, लोकसमूह, स्वतंत्र भूप्रदेश, शासन संस्था हे सर्व घटक मिळून राज्य बनते. तर आपण यातील राष्ट्र ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. आता सांगितल्या पद्धतीने राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे की आपण एक आहोत, आपण एक आहोत ही भावना जेव्हा समुदायात निर्माण होते तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. आणि राष्ट्र हा शब्द इंग्रजीतील नेशन या शब्दापासून बनलेला आहे. नेशन हा शब्द लॅटिन भाषेतील नॅटिओ या शब्दापासून बनलेला आहे. नॅटिओ म्हणजे वंश किंवा रक्त संबंध. आपण एकाच रक्ताचे आहोत, आपण एकाच वंशाचे आहोत ही भावना लोकांमध्ये जेव्हा घर करते त्यावेळी त्यांच्यामध्ये एकी निर्माण होते. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक इत्यादी पातळीवर इथे एक भावनिक एकात्मतेची जाणीव होत असते. हे लोक एका निश्चित भूप्रदेशात राहत असतीलच असे नाही. म्हणजे की जसं आपण पाहिलं, भारत जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होते, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, आपण पारतंत्र्यात आहोत ही राजकीय जाणीव भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली. अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र आले. आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. म्हणजे त्यांच्यात जी एकी निर्माण झाली, जी ऐक्य निर्माण झाले त्याला राष्ट्र म्हणतात. आणि जेव्हा आपण आपला धर्म त्यांच्यापेक्षा वेगळा ही जाणीव निर्माण झाली, त्यानंतर धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाले. म्हणजे की आपण एक आहोत. मग यावर धर्म, भाषा, इतिहास, भौगोलिक सलगता ह्या मुद्द्यांच्या आधारे लोकांमध्ये ऐक्य निर्माण होते. तिथेच राष्ट्र ही भावना
निर्माण होत असते. राष्ट्र जे राष्ट्राची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य लोकसमुदाय. राष्ट्रासाठी लोक समुदाय असणे गरजेचे आहे. या लोकांमध्ये आपापसात काही साम्य असते. म्हणजे लोकसमुदाय म्हणजे नुसता बाजार नव्हे. आपण शाळा पाहतो, शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात. मग त्या शाळेतील विद्यार्थी आणि बाजारामध्ये आपण पाहतो अनेक लोक असतात. त्या लोकांमध्ये ऐक्य असते असे नाही, परंतु शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आपण ह्या शाळेचे विद्यार्थी आहोत ही भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे शाळेतील वातावरण हे शिस्तीत असतं. तसं बाजारातील वातावरण तसं नसतं, स्टँडवरचं वातावरण तसं नसतं. म्हणजे एक लोकसमुदायामध्येच ऐक्याची भावना निर्माण होते. त्यासाठी विशिष्ट साम्य असणे गरजेचे आहे. जसं भाषा, आपण एकच, आपली सर्वांची भाषा एकच आहे, बोलीभाषा. त्याचबरोबर वंश, आपण एकाच वंशाचे आहोत. त्याचबरोबर भौगोलिक सलगता, आपण एकाच मातृभूमीची लेकरं आहोत. अशा प्रकारचं साम्य त्या लोकसमुदायामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते साम्य त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण करीत असते. ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पातळीवर अनुभवातून ही गोष्ट लक्षात येऊ शकते. या वांशिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण राष्ट्र आहोत हा समज निर्माण होतो. म्हणजे आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांच्यात घर करीत असते. कारण सामुदायिक ऐक्याची भावना लोकसमुदायामध्ये आपण सर्व एक आहोत ही भावना असणे फार गरजेचे असते. लोकांमध्ये सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते. हा भावनिक पातळीवरचा विचार त्या लोकसमुदायाचा एक दृष्टिकोन आहे. यामध्ये जो समुदाय आहे, आपण सर्व एक आहोत. मग या ठिकाणी अनेक धर्माचे लोक, अनेक वंशाचे लोक, अनेक भाषा बोलणारे लोक हे एकत्र राहतात. भारत हे एक संघ राज्य आहे. भारतामध्ये प्रादेशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहेत, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. हे सर्वचे सर्व एकत्र राहतात. भौगोलिक सलगता, त्याचबरोबर सांस्कृतिक एकात्मता या घटकामुळे आपण एक आहोत, आपण भारतीय आहोत ही भावना लोकांमध्ये घर करते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता असलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण झाल्याने त्याला आपण राष्ट्र असे संबोधतो. त्यानंतर राजकीय वेगळेपण. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असणारे लोक जेव्हा निश्चित भूप्रदेशामध्ये राहतात तेव्हा त्यांच्यात आपण राजकीय पातळीवर वेगळे व्हावे ही भावना निर्माण होते. स्वयं निर्णयाच्या जाणीवेतून हे विचार पुढे येतात. यातूनच राजकीय पातळीवर स्वशासनाची मागणी होऊ शकते. म्हणजे आपण पाहतो की अनेक देशामध्ये
या विशिष्ट लोकसमुदाय त्या देशातून बाहेर पडून आपलं स्वतंत्र अस्तित्व, आपला स्वतःचा स्वतंत्र देश निर्माण व्हावा, ही भावना केव्हा निर्माण होती? जेव्हा त्यांना असं वाटते की आपण इतरांपेक्षा राजकीयदृष्ट्या वेगळे आहोत, ही भावना त्यांच्यात जेव्हा निर्माण होते तेव्हा ते स्वतंत्र राज्याची मागणीचा जोर धरू शकतात. आपण पाहिलेले की जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा सर्व भारतातील सर्व लोक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगळी भाषा बोलणारे, हे सर्व लोक आपली विविधता विसरून आपण पारतंत्र्यात आहोत ह्या जाणीवेने एकत्र आले. एकत्र येऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. आपण भारतीय आहोत ही भावना त्यांच्यामध्ये होती. परंतु जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर विशिष्ट धर्मीय की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ह्या जाणीवेने पाकिस्तान निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्यांची स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या तत्वातून आज वेगळ्या देशाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आणि त्याचबरोबर जे आज देश आहेत, जे स्वतंत्र राज्य आहेत, त्यातील काही भागातील लोक, विशिष्ट धर्माचे किंवा पंथाचे, हे विशिष्ट भाषा बोलणारे लोक आपलं स्वतंत्र अस्तित्व असावं अशी राजकीय जाणीव त्यांच्यात निर्माण होते आणि ते स्वतंत्र राज्याची मागणी करीत असताना दिसून येतात. बाकीचं पुढच्या